2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही त्यामुळे मोठी घट झाली आहे। कालपासून तब्बल 5 फुटांनी पाण्याची पातळी कमी झाली आहे, ज्यामुळे पात्राबाहेर पडलेली पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्रात परतली आहे। नदीतील पाणी पातळी कमी झाल्यामुळे नदीतील दीपमाळ आणि मंदिराचे भाग दिसू लागले। आढावा घेतलाय प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। 2 दिवसांपासून कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती खालावल्याचं पाहायला मिळते। मी सध्या कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरामध्ये उभा आहे आणि माझ्या बाजूला ही दुथडी भरून वाहणारी पंचगंगा नदी पाहताय। खरं तर हीच पंचगंगा नदी जी आहे ती जोरदार पावसामुळे पात्राबाहेर पडली होती, मात्र हीच पंचगंगा नदी जी आहे ती आता पात्रामध्ये जाऊन शांत झाल्याचं पाहायला मिळते। पावसानं देखील उसंत घेतलेली आहे आणि परिणामी पंचगंगेच्या या नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमधील ही काही मंदिरं या पात्रामध्ये आहेत, ती मंदिरं देखील आता पाणी पातळी कमी झाल्यामुळं दिसू लागलेली आहेत। बाजूलाच एक दीपमाळ देखील या नदी पात्रामध्ये पाहायला मिळते। सकाळी ही मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी खालावल्यानंतरची दृश्य आहेत। पूर्ण दीपमाळ जी आहे ती आता दिसू लागल्याचं पाहायला मिळते। पुढे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज पूल देखील आहे, जुना शिवाजी महाराज पूल आहे आणि तो देखील या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पूर्ण पाहू शकतायत। त्यामुळे नक्कीच मागील 2 दिवसांपासून खरं तर कोल्हापूरमध्ये पावसानं उसंत घेतलेली आज 3रा दिवस आहे। आज 3ऱ्या दिवशी देखील पाऊस जो आहे तो सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळत नाही। त्यामुळे नक्कीच आज खरं तर येलो अलर्ट देखील या ठिकाणी होता, मात्र पावसाची कुठेही शक्यता सध्या तरी दिसत नाही। राधानगरी क्षेत्रात देखील काही प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे। चंदगड भुदरगड तालुक्यामध्ये देखील खरं तर पाऊस काही प्रमाणात झालेला नाही, मात्र अनेक भागांमध्ये 2 दिवसांपासून पावसानं जी आहे ती उसंत घेतलेली आहे आणि परिणामी कोल्हापूरच्या या पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने खालावलेली आहे। त्यामुळे नक्कीच पुढचे काही दिवस कशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये पाऊस राहणं हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।